दुधात विरजण पडावं तसं काहीसं चित्र सध्या महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांच्या संदर्भात तयार झाले. कारण राज्यातील 21 नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका 2 डिसेंबरला होणारच नाही आहेत. त्या पुढे ढकलण्यात आल्यात. 9 तारखा जाहीर झाल्या असल्या तरी हा निर्णय का घ्यावा लागला? तसा निर्णय घेण्याचा अधिकार असतो का? आणि या बदलाचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात? चला यावरच आपण चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना. कटुकटमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात प्रचाराचा ताल जोरदार लागला होता. हानकी बडीव, धुरळावडीव असं म्हणत कार्यकर्ते नेते अक्षरशः झोकून देऊन प्रचार करत होते. 30 नोव्हेंबर ही प्रचाराची शेवटची तारीख होती आणि त्यानंतर 2 डिसेंबरला मतदान. गणितानुसार रविवारी मोठ्या सभा, मोठ्या घोषणा, मोठ्या आश्वासनं यांचा धडाका होता. पण काही नगरपंचायतींमध्ये आणि नगरपालिकांमध्ये उमेदवारांचे अर्ज बाद होणे, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असणे किंवा संबंधित खटल्यांचा निकाल वेळेत न लागणे अशा कारणामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तुफान जोशात काम करणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आनंदावर मात्र अचानक विरजण पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी तर अतिरिक्त वेळ मिळणं ही उमेदवारांसाठी सकारात्मक संधी मानली जाते, तर काही ठिकाणी या निर्णयाकडे नकारात्मक म्हणून देखील पाहिलं जाते. खरं तर अनेक अडथळ्यांनंतर नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाली होती. अनेक ठिकाणी 2017ला शेवटच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि यानंतर आता 7 ते 8 वर्षांनंतर या निवडणुका पार पडतात. या दरम्यान अनेक राजकीय स्थित्यांतरं महाराष्ट्रानं पाहिली, अनेक अशक्य असे बदल पाहिले, युत्या आघाड्या पाहिल्या आणि या निवडणुकीत ही विश्वास न ठेवण्यासारख्या युत्या आणि आघाड्या झाल्याचंही पाहायला मिळालं. असं असताना ही निवडणूक पाहणं रंजक होतं. पण काही निवडणुकांच्या बाबतीत, काही नगरपालिका पंचायतींच्या बाबतीत मात्र हा अंदाज चुकीचा ठरलाय. कारण इथल्या निवडणुकाच पुढे ढकलण्यात आल्यात. आता कोणकोणत्या नगरपालिकेच्या पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात ते बघूया आणि मग काही महत्त्वाच्या नगरपालिकांबद्दल आणि त्यावर नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल आपण बोलूयात. पुढे ढकलण्यात आलेल्या नगरपालिका नगरपंचायतींची ही लिस्ट पुढील प्रमाणे आहे. बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, देऊळगाव राजा, वाशिम, अंबरनाथ, फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत, घुग्गुस, देवळी, देवळाली प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी उरळी, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा आणि अनगर नगरपंचायत. आता सगळ्यात आधी आपण बोलूयात अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीबद्दल. खरं तर अनगरची नगरपंचायत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजली. अनगरमधील राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील या पहिल्या बिनविरोध नगराध्यक्ष ठरल्या. त्या बिनविरोध निवडून आल्या म्हणून मोठ्या प्रमाणात जल्लोष झाला आणि याच जल्लोषावेळी राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटलांनी पवारांना चॅलेंज दिलं. यावरून मोठं राजकारण महाराष्ट्रात रंगलं. मात्र प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात उभ्या राहण्यासाठी ज्या उज्ज्वला तिट्टे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता त्यांचा अर्ज बाद झाला. यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयानं हा त्यांचा अर्ज फेटाळला आणि आता अशात सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित केली आहे. अनगरसह जिल्ह्यातील 6 नगरपालिकेतील 6 प्रभाग आणि 2 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची निवडणूक स्थगित करण्यात आली. सुधारित माहिती अजून तरी अद्याप आलेली नाही आहे. आता दुसऱ्या नगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर या सगळ्या गोंधळाच्या रेट्यात सर्वाधिक चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे बारामतीची. कारण अजितदादा अर्थात अजित पवारांची प्रत्यक्ष प्रतिष्ठाच इथं पडायला लागली आहे. बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदांसह काही प्रभागातील नगरसेवकाची जी निवडणूक आहे ती आयोगानं थेट स्थगित केल्यामुळं त्या प्रभागासह नगराध्यक्षपदाची निवडणूक आता 20 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. त्यामुळे बारामतीत राजकीय तापमान पुन्हा एकदा चढताना दिसतंय. पुण्यातील तळेगाव दाभाड्यामध्ये थोडीशी वेगळी परिस्थिती आहे. इथं आमदार सुनील शेळके यांचे बंधू उमेदवार होते. 27 पैकी 19 जागांवर बिनविरोध झाल्यानं इथली निवडणूक बिनविरोध झाल्यानं 8 जागांवरचं मतदान बाकी आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाचं जे मतदान आहे ते 2 डिसेंबरलाच होईल. मात्र ज्या 8 जागांसाठी नगरसेवक पदांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. याचं कारण म्हणजे काही प्रभागातील न्यायालयीन अपिलेचे निकाल वेळेत न मिळाल्याने किंवा ज्यांचं न्यायालयीन जो निकाल आहे तो अपेक्षित वेळेत न आल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली, जी 20 डिसेंबरला होणार आहे. आता बदललेल्या वेळापत्रकानुसार काय काय गोष्टी बदलल्यात ते एकदा पाहूयात. नामनिर्देशन मागं घेण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबर असणार आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम यादी 11 डिसेंबर रोजी जाहीर होईल. मतदान 20 डिसेंबरला होईल. मतमोजणी 21 डिसेंबरला होईल. या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या 23 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. आता यावर राजकारणातील वेगवेगळ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. प्रमुख प्रतिक्रियांबद्दल आपण जाणून घेऊयात. याबद्दल देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलाय.
कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय ते मला माहीत नाही. माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत. उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदवारांच्या प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असला तरी अशा प्रकारे निर्णय घेणं चुकीचं आहे. याबद्दल रिप्रेझेंटेशन आम्ही निवडणूक आयोगाला देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. याबद्दलच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले, एकदा निवडणुका जाहीर झाल्या की त्या थांबवल्या जात नाहीत. त्यामुळे आता यावर काय निर्णय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवाय काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे नेते असणारे बाळासाहेब थोरात म्हणतायत, सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतरही निवडणूक आयोग असा कसा वागू शकतो? तुम्ही अचानक निवडणुका पुढे ढकलणार, याचा परिणाम जनतेवर काय होतो, याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालच थोरातांनी उपस्थित केलाय. आता या संपूर्ण घडामोडीत कार्यकर्त्यांची खरी दमछाक होणार आहे. म्हणजे नेते बोलतील पण राबणारा असतो तो कार्यकर्ताच. कारण मतदारांना सांभाळण्याची जबाबदारी आहे ती अधिकच आता कठीण होतीये. त्यात आता 18 दिवसांची भर पडली. त्यामुळे उमेदवारांसाठी ही निवडणूक जास्त खर्चिक ठरणार आहे. आधीच नगराध्यक्ष आणि इतर जागांसाठी खर्चाचं गणित ताणलं असताना आता मर्यादाच्या पुढे जाऊन खर्च करावा लागणार आहे, नाही का? म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं असेल. आता त्यात 21 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या प्रचार मोहिमा यामुळे शारीरिक मानसिक थकवा वाढलाय आणि मतदारांमध्येही ओव्हर कॅम्पेनिंगमुळे कंटाळा येण्याची शक्यता निर्माण होते. त्यात तोटा थेट उमेदवारांना होऊ शकतो. फायदा कमी आणि तोटा जास्त अशी शक्यता या निवडणुकांमुळे दिसते. आर्थिक ताण वाढणार, सभेला सभे, दौरेला दौरे, बूथ नियोजन, बूथ रचना या सगळ्याचं नियोजन परत नव्यानं करायला लागणार. त्यामुळे बदललेल्या या तारखा आणि ही निवडणूक अधिक कठीण, खर्चिक आणि डोकेदुखीची ठरणार आहे हे स्पष्ट दिसतंय. या सगळ्यावर, निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आणि या सगळ्याच गणितावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.